पाहूया या बुलेटिनमध्ये आपण सोशल मीडियावरचे व्हायरल होणारे काही मजेशीर आणि इतर व्हिडिओज पाहूया ज्यांची सध्या चर्चा आहे। बरेचदा काम करताना काही जण इतके गुंग होतात की त्यांना इतर गोष्टींचं भानच राहत नाही। आता या व्हिडिओतील मुलालाच पहा। एका घराच्या गच्चीवरील साइड रेलिंगची जाळी तो वेल्ड करतोय, पण वेल्डिंग करताना एक छोटीशी चूक झाली। वेल्डिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर लक्षात आलं की गाडी त्या जाळीतच अडकलाय। दोरी उड्या हा मुलींचा लहानपणीचा आवडता खेळ। अनेक जण वजन कमी करण्यासाठी दोरी उड्या मारतात। कोरियातील 2 लहान मुली सुद्धा दोरी उड्या मारतायत, पण त्यांचा हा खेळ पाहताना तुम्ही आवाक झाल्याशिवाय राहणार नाही, कारण खेळताना दोघींमधलं सुंदर कोऑर्डिनेशन किंवा ताळमेळ पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून दोन्ही मुलींचं कौतुक होत आहे। एका उंच इमारतीत खिडकीतून बाहेर लटकणाऱ्या लहान मुलाला तरुणाच्या धाडसामुळे जीवदान मिळालं। लहान मुलगा खेळता खेळता तोल जाऊन खिडकीच्या बाहेर लटकतोय हे लक्षात येताच एका तरुणानं खालच्या खिडकीतून बाहेर पडून त्या लहानग्याला रेस्क्यू केलं आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे। काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी म्हण का पडली याचा प्रत्यय देणारा हा व्हिडिओ पहा। सनबाद घेताना भाऊ आरामात पडला खरा, पण काही वेळानं चटके लागत असल्यामुळे निघायची वेळ झाली। त्यामुळे आपल्या वस्तू गोळा करताना महत्त्वाची गोष्ट त्याला सापडलीच नाही, कारण अंगाखाली ठेवलेला मोबाईल मिळत नसल्यानं भाऊ कावरा बावरा झाला आणि आता इथेच ठेवला होता, इतक्यात मोबाईल गेला कुठे असा प्रश्न त्याला पडलाय। फूल और काटे आणि गोलमालमध्ये अजय देवगणला 2 बाइक्स किंवा कारवरती उभं राहिल्याचा स्टंट तुम्ही पाहिला असेल। सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ समोर आलाय। भाऊ एकाच वेळी 2 सायकल चालवतोय। एवढंच नाही तर दोन्ही सायकल चालवताना एक विचित्र स्टंट देखील करतोय। या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी गरिबांचा अजय देवगण अशा कमेंट्स यावरती केल्या। वाढदिवस म्हटलं की बच्चे कंपनी आपल्या मित्रमंडळींना घरी बोलावून केक कापतात, सेलिब्रेशन करतात। वाढदिवसानिमित्तानं एकानं असंच आपल्या मित्रांना घरी बोलावलं, पण याच मित्रमंडळींमध्ये एक खटाळ मैत्रीण सुद्धा पोहोचली। केक कापताना तिनं आपल्या मित्राला अनोखं गिफ्ट दिलं, त्यानंतर बर्थडे बॉय चिडला आणि पुढे काय झालं ते तुम्हीच बघा। श्री रामायण या प्रसिद्ध मालिकेत लवणी कुश यांनी श्रीरामाची पवित्र कथा सांगितली। ती कथा तुम्ही अनेकदा ऐकली असाल, पण नुकतंच 2 चिमुकल्यांनी हीच कथा आपल्या बोबड्या बोलांनी पुन्हा एकदा ऐकवली आहे। हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती ट्विट केलाय, ज्यात 2 चिमुरडे लवणी कुश यांची वेशभूषा करून श्रीरामाची कथा गाऊन सांगतायत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय। दोन मिनिटात बनणारी मॅगी आणि पाणीपुरी हे दोन्ही पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, पण हे दोन्ही पदार्थ कधी एकत्र खाण्याचा विचार तुम्ही केलाय का? सध्या सुरू असलेल्या ट्रेंडमध्ये आता पाणीपुरी मॅगीची भर पडली आहे। आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीनं चक्क पाणीपुरीच्या पुरीमध्ये गरमागरम मॅगी आणि टोमॅटो सॉस भरून त्याचा आस्वाद घेतलाय। हा व्हिडिओ पाहताच फूड प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मुझे तो मिला
आतापर्यंत आपण वेगवेगळ्या जातीचे प्राणी मिळून मिसळून राहत असल्याचं अनेकदा पाहिलंय, पण कधी मांजरीच्या कुशीत कोंबडीच्या पिलांना पाहिलंय का? हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भारावून जाल, कारण चक्क मांजर कोंबडीच्या पिलांना कुशीत घेऊन प्रेम करताना दिसते. आणि हे सगळं त्या पिलांची आई कोंबडी बाजूला उभी राहून शांततेत पाहते. या नात्याला नेमकं काय नाव द्यायचं असा आता प्रश्न पडलाय. एका विदेशी महिलेनं दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरला मांजर समजून अनेक वर्ष त्याचा सांभाळ केला. जसजसं ब्लॅक पॅन्थर मोठं झालं तेव्हा तिला संपूर्ण प्रकरण लक्षात आलं, पण तोवर ब्लॅक पॅन्थर, ती महिला आणि तिचा पाळीव कुत्र्याचं एक अनोखं नातं तयार झालं होतं. आता ब्लॅक पॅन्थरचं नाव जरी ऐकलं तरी अनेक जण घाबरून जातात, पण या व्हिडिओतील महिला अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणे त्याचा सांभाळ करते. आता या व्हिडिओमध्ये दिसणारं हे माकड हे काही साधं सुद्धा माकड नाहीये, ते तर चक्क यूट्यूबर आहे. त्याचं नाव आहे अबू आणि ते एक शेतकरी माकड आहे. अबूच्या मालकिणीनं त्याला चांगलं प्रशिक्षण देत चक्क शेतकरी बनवलंय आणि दररोज नित्यनेमानं तो शेतकऱ्यांची सगळी कामं करतोय. आता व्हिडिओतच पहा, अबू कोंबड्या आणि बदकांचं खाणं तयार करतोय आणि त्याची ही दैनंदिन कामं तुम्हाला त्याचं यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर प्राण्यांसोबत कधी मस्ती करणं कधी कधी धोकादायक बनून जातं, कारण सध्या तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ याच संदर्भातला आहे. यामध्ये एक व्यक्ती एका मगरीच्या अंगावरती बसतोय, त्यानंतर तो त्याच्या हातात असलेल्या वस्तूनं मगरीच्या तोंडावरती मारण्याचा प्रयत्न करतोय. तितक्यात ती मगर रागात तोंड उघडते आणि त्यानंतर दुसरी मगर त्याच वेळेस त्या व्यक्तीकडे फिरते आणि त्यानंतर घाबरलेली व्यक्ती मगरीच्या अंगावरून उठते आणि त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो. त्याच वेळी ती व्यक्ती तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करत असताना पहिली मगर बदला घेण्याचा प्रयत्न करते. मगर ताबडतोब त्या माणसाच्या मांडीला चावा घेते आणि त्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवली अशा कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत. घाणीच्या ठिकाणी रस्त्यावरती तुम्ही अनेकदा उंदीर पाहिले असतील. तसंच उंदीर सामान्यतः लहान असतात, परंतु तुम्हाला माहितीये का की उंदरांच्या काही प्रजाती या खूप मोठ्याही असतात. या प्रजाती चक्क मांजरा एवढ्या असतात आणि त्याहूनही मोठ्या देखील आकारानं असतात. कॅपिबारा हा देखील उंदरांच्या प्रजातीचा एक प्राणी आहे, जो 4 फूट लांब आणि 80 किलो वजनाचा असतो. सध्या सोशल मीडियावरती उंदरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय. लग्नानंतर नवरा बायको आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार बनतात दिसतंय की नवरा बायको आणि मुलगा दुचाकीवरती चाललेत आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे नवरा गाडी चालवतोय आणि बायको त्याला सिगारेट ओढण्यासाठी मदत करते. भर रस्त्यात चालू असलेला हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार जनहित याचिकेविरोधात पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये उपोषण केलं। पण हे आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं। याचं कारण म्हणजे या उपोषणादरम्यान काही लोकांनी एलॉन मस्क यांची पूजा केली। सध्या या आंदोलनातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या उपोषणादरम्यान काही घोषणा दिल्या जातात। यामध्ये पुरुषांचा आदर करा, पुरुष देखील एक माणूस आहे, यासोबतच मर्द को भी दर्द होता है, फेमिनिझम इज कॅन्सर अशा घोषणा आंदोलनादरम्यान दिल्या गेल्या। उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमधील जाखनिया येथील आमदार बेदी राम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये आमदार एका रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करताना दिसतायत। धक्कादायक बाब म्हणजे हे आमदार ज्या रस्त्याचं बांधकाम पाहण्यासाठी आले होते तो रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा होता की आमदारांनी लाथ मारताच रस्त्यावरचं डांबर निघत असल्याचं व्हिडिओत दिसतंय। ठेकेदाराच्या या निकृष्ट बांधकामाला पाहून आमदार खूप चिडल्याचं व्हिडिओत दिसतंय। शिवाय ते रागारागात असा रस्ता बनवला जातो का, या रस्त्याचा कंत्राटदार कोण आहे, असे प्रश्न विचारताना दिसतायत। ये रोड है कहाँ गया? ये रोड बनाए हो, बाजार बना रखे हो। ये रोड बना रखे हो। ये ठेकेदार तुम्ही हो ना। तुम्हाला पेस्ट्रीज आवडतात का, किंवा तुम्हाला वडा आवडतो का? जर आवडत असेल तर ही बातमी पाहून तुम्हाला नक्कीच त्रास होईल, कारण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फूड व्हिडिओमध्ये चॉकलेट पेस्ट्री वडा तयार करण्यासाठी या दोन्हीचं फ्युजन तयार करण्यात आलंय। हे फार विचित्र आहे, बरोबर ना? कारण आजकाल सगळीकडेच विचित्र फूड फ्युजनचा ट्रेंड सुरू झालाय आणि आतापर्यंत इंटरनेटवरती चॉकलेट ऑमलेट, आईस्क्रीम पाणीपुरी, चाऊमिन ऑमलेट आणि इतर बरेच विचित्र फूड प्रकार व्हायरल झाल्याचं आपण पाहिलंय आणि आता चक्क चॉकलेट पेस्ट्री वडा आलाय। या सगळ्या व्हायरल व्हिडिओ सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय। तुम्ही मात्र पाहत राहा न्यूज18 लोकमत। महाराष्ट्रामध्ये असे अनेक